नमस्कार. ड्रायव्हित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विठ्ठलाच्या पावनभूमीमध्ये थोडासा विचार करा. पावनभूमी आहे पंढरपूरमध्ये. नो एंट्री मध्ये घुसला म्हणून 2,000 रुपये घेतले. ऑनलाईन चलन सुद्धा 1,000 रुपये मारले. विचारायला गेला तर बेदम मारहाण करण्यात आली. ड्रायव्हर बरोबरच काय सामान्य बरोबर कसं वागायचं हे या लोकांना थोडस, मला असं वाटतं की या लोकांना ज्या वेळेला ही लोक या व्यवस्थेमध्ये येतात त्यावेळेला ह्या गोष्टी माणुसकीच्या ह्या शिकवणं खूपच गरजेचं आहे. आणि अशी विनंती करतो आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना, बघितलं त्याची काय शरीरयष्टी आहे त्या ड्रायव्हरची. या गोष्टी त्या ड्रायव्हरला समजून सांगू शकले असते, पण नाही. आम्ही वर्दीत आहोत, आम्ही ड्युटीवर आहे म्हणल्यानंतर तो रुबाब येणार ना. मी अगोदर पण व्हिडिओ पोस्ट केले कित्येक ड्रायव्हर बाबतीत. ड्रायव्हर लोकांना ही लोक इज्जतच देत नाहीत. जर एंट्रीच्या स्वरूपात त्यांना जर पैसे मिळाले नाहीत तर हे आपला जो रंग आहे तो दाखवतातच. अवजड वाहन ज्या वेळेला दुसऱ्या शहरातून येतं, शहरात सिटीमध्ये एंट्री करताना एंट्रीच्या स्वरूपात त्यांना पैसे द्यावेच लागतात. नाही दिले तर अशी मारहाण होते, नाहीतर ड्रायव्हरच्या आई बहिणी रस्त्यावर पडलेल्या असतात. सरळ सरळ आई बहीण काढतात ही लोक. ड्रायव्हरचा कोणी वाली नाही, पण इथे ताबडतोब तिथले जे होते समाजसेवक जे कोण, त्यांनी तिथे तात्काळ हजेरी लावली आणि अक्षरशः रस्ता रोको केला. यांच्यावर सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे. जसं राजस्थानमध्ये रतनगड मध्ये झालं ना, तसंच यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ड्रायव्हरला कोणी विचारत नाही, मनमानी कारभार आहे. शरीर एसटीच पातळ आहे म्हणलं त्याला विचारतो कोण. मुळात इथे सुद्धा ना वर्दीचाच माझा असतो. एवढी हिंमत येते कुठे यांच्यातून. शिव्याचा तर भडीमार करतात ही लोक. जर तुम्ही विचारायला गेला की समजायचं तुमची धुलाई झाली, समजायचं. विचारायचं नाही. एक तर गपगुमान पैसे द्यायचे किंवा जो चलान मारलाय तो भरा, नाहीतर निघून जावं. विचारायला गेला की एक तर तुमच्यावर अजून चलन होणार. अशी इथली परिस्थिती झाली. ह्याच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी कोणी त्या ड्रायव्हरवर हात उचलला ह्याच्यावर सुद्धा राजस्थान सारखी निलंबनाचीच कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंट मध्ये सांगा.